नमस्कार, मी आनंद साळवे. परत एकदा मी आज नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलो आहे. माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या चॅनलचा मोटो मी परत एकदा सांगतो. सद्य परिस्थितीमध्ये किंवा भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इतिहासाचा वारसा किंवा जगभरामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा किंवा त्यांच्या संस्कृतीचा किंवा त्यांचा भागाचा परिचय देण्याकरिता किंवा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक प्रगती आणि त्याबद्दल घडणाऱ्या घडामोडीबद्दल काही विशेष माहिती सांगण्याकरिता मी माझं चॅनल सुरू केलेलं आहे आणि माझं नाव आनंद साळवे आहे. परत एकदा मी माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज 27 ऑक्टोबर 2024 माझ्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा माझ्या चॅनेलवरती आज नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी 27 ऑक्टोबर 2024 रोजी आज एका इतिहासात हरवलेल्या किंवा इतिहासात त्याच्याबद्दल फारशी माहीत नसणाऱ्या एका क्रांतिकाराबद्दल मी तुम्हाला 4-5 गोष्टी किंवा त्याच्याबद्दल एक प्रकाश टाकणार आहे. त्या महान क्रांतिकाराचं नाव आहे जतींद्र दास किंवा जतींद्रनाथ दास. भगतसिंगचे सहकारी, बटुकेश्वर दत्तचे सहकारी किंवा राजगुरूचे सहकारी, त्यांना टोपण नावाने जतीन दास म्हणून पण ओळखलं जात होतं. जतींद्रनाथ दास हे त्या नवीन आपल्या व्हिडिओच्या क्रांतिकाराचं नाव आहे. कोलकात्यामधील एकाशा सामान्य कुटुंबात जतींदा यांचा जन्म झाला. 27 ऑक्टोबर 1904 साली एकाशा छानशा वेळी किंवा आपण म्हणू शकतो की त्याला एकाशा छानशा सामान्य परिस्थितीमध्ये पारतंत्र्यामध्ये 1904 मध्ये जतींद्रदा यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना स्वातंत्र्य चळवळीबद्दल फार आकर्षण होतं. 1920-21च्या दरम्यान महात्मा गांधीचा प्रभाव त्यांच्यावर खूप होता आणि महात्मा गांधीचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी त्यावेळेची 1920-21च्या वेळेची असहकार चळवळीमध्ये त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने भाग घेतला. म्हणजे कोलकाता शहरामध्ये जी काही दुकानं वगैरे होती त्या दुकानामध्ये किंवा दुकानाच्या समोर जायचं ते आणि जे काही बाहेरील वस्तू आहेत, बाहेरच्या जगातील वस्तू आहेत किंवा बाहेरून येणाऱ्या वस्तू आहेत त्यांना ते विरोध करायचे. म्हणजे लहानपणापासून त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेण्याची खूप त्यांना इच्छा होती किंवा त्यांनी तसे काम पण केलं होतं. कोलकात्यामधील सुप्रसिद्ध कॉलेज म्हणू शकतो विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये ते बॉम्ब बनवायला शिकले होते. त्या विद्यासागर महाविद्यालयामध्ये असताना त्यांनी बॉम्ब बनवायला शिकले होते आणि अनुशीलन जी काही समिती होती किंवा जे काही संघटन होतं त्याचे ते लहानपणापासूनच सदस्य होते आणि अहिंसाबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं. परंतु चौरी चौरा घटना जी झाली महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस असहकार चळवळ होती त्यावेळेस चौरी चौरा जी घटना झाली त्या चौरी चौरा घटनाच्या वेळी त्या घटनेमुळे महात्मा गांधींनी काय केलं तर ते असहकार चळवळ माघारी घेतली म्हणजे त्यातून विड्रॉ केलं. परंतु त्यांच्यावर त्याचा परिणाम वाईट झाला. तिथून त्यांनी अहिंसा सोडली आणि हिंसेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशकार्य पुढे चालवलं. मध्यंतरी काळामध्ये त्यांना तुरुंगात अटक करण्यात आली होती देशविरोधी कार्यवाही केल्यानंतर. त्यावेळी 20 दिवसाचं त्यांनी उपोषण केलं होतं आपल्या तुरुंगामध्येच कोलकात्याच्या. त्यावेळी त्यांना तिथल्या जेलरने घाबरून सोडून दिलं होतं की काहीतरी व्हायचं, 20 दिवस उपोषण करतायत. म्हणजे इतकं त्यांना देशप्रेम भरभरून त्यांच्या मनामध्ये देशप्रेम होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन काकोरी जो काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये पण त्यांना अटक झाली होती. त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. काकोरी प्रकरण इतिहासामध्ये तुम्ही ऐकलं असेल, त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामध्ये त्यांना पण अटक झाली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊन भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि
चंद्रशेखर आझाद यांच्याशी त्यांचा संपर्क आला, त्यावेळी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकायला पाहिजे आणि जे काय प्रॉपर्टी डिस्प्यूट बिल आलं आहे किंवा लेबर डिस्प्यूट बिल आलेलं आहे त्यावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवायला हवा आणि तो आवाज इंग्रजापर्यंत पोहोचवण्यासाठी असेंब्लीमध्ये अशी एका ठिकाणी जागा आहे, त्या ठिकाणी आपण बॉम्ब टाकला पाहिजे आणि त्या बॉम्ब टाकण्यावरून मोठा धमाका झाला पाहिजे, आवाज मोठा झाला पाहिजे, कुठल्याही नेत्याची तिथं जीवित हत्या झाली नाही पाहिजे, असं भगतसिंगचं म्हणणं होतं. त्यावेळी कोलकात्याच्या एका छोट्याशा लॅबमध्ये जतीनदा तिथं काम करत होते. त्यावेळेस त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी आणि त्यांना ह्या प्रकरणामध्ये सामावून घेण्यासाठी समजून सांगण्यासाठी भगतसिंग गेले होते. त्यावेळेस त्यांनी अहिंसेचं महत्त्व सांगितलं. जतीनदा म्हणायचे की नाही, हिंसा नाही करायला पाहिजे, अहिंसा करायला पाहिजे. तर भगतसिंग काय म्हणायचे की आमचं अहिंसेला काहीही मोठ्या प्रमाणामध्ये विरोध नाही आहे, परंतु इंग्रजसारख्या सरकारला आपण अहिंसेतून उत्तर देऊ शकत नाही, त्यासाठी त्यांना टिट फॉर टॅट जशाच तसं वागावं लागेल. त्यातच तिथं समजून सांगितल्यानंतर जतीनदा यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण तिथं दिलं त्यांच्या सहकाऱ्यांना आणि बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांच्या ह्या दोन सहकाऱ्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकलं आणि बॉम्ब टाकल्यानंतर ते प्रकरण आणि जे.पी. सॉंडर्स, जे की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी जे.पी. सॉंडर्स यांची हत्या केली, जे की लाला लजपत राय यांच्या लाठीचार्जामध्ये लाला लजपत राय हे मारले गेले होते. त्याच्या सॉंडर्सची हत्या, त्याला लाहोर कॉन्स्पिरन्सी म्हणतात. आणि असेंब्लीचं प्रकरण, या दोन्ही प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जतीनदा यांना अटक करण्यात आली. हे अटक केल्यानंतर भगतसिंग बरोबर त्यांना पण अटक करण्यात आली. परंतु जिथं अटक केली होती लाहोरमध्ये, तिथं तुरुंगामध्ये गेल्यानंतर जतीनदाचा अप्रोच बघा, दृष्टिकोन बघा. तिथं दोन प्रकारचे कैदी असतात. जगभरामध्ये सध्या पण दोन प्रकारचे कैदी आहेत, एक राजकीय कैदी आणि क्रिमिनल कैदी. क्रिमिनल कैदी म्हणजे काय, ज्यांनी गुन्हा केलेला आहे, चोरी, खून, मारामारी असे जे केलेले आहेत त्यांना क्रिमिनल कैदी म्हणतात. आणि राजकीय कैदी की जे स्वतंत्र कार्यात सहभागी होतात ते राजकीय कैदी. तुलनेने राजकीय कैद्यांना बुद्धिजीवी कैदी म्हटलं जातं, कारण ते देशासाठी लढत असतात. मग जतीनदा आणि भगतसिंग यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला राजकीय कैद्यांसोबत जी तुम्ही दुसऱ्या इतर कैद्यांना म्हणजे इंग्रज कैद्यांना, जे की राजकीय कैदी आहेत, त्यांना जशी वागणूक देता तशी देखील आम्ही भारतीय आहे, तरी पण आम्ही राजकीय कैदी आहोत, आम्हाला तशी वागणूक दिली पाहिजे. मग वागणूक दिली म्हणजे काय, म्हणजे काय झोपाळ्यात झुलवायला पाहिजे अशातला प्रकार नाही, तर खायलाच चांगलं असावं, वाचण्यासाठी कैद्यांना वर्तमानपत्र असावीत, त्याचबरोबर पुस्तक असावीत आणि चांगलं ट्रीट केलं पाहिजे. जे काही तुम्ही आता बघताय जेवणामध्ये उंदर किंवा किडे मकोडे आहेत किंवा वाचायला खायला काय मिळत नाही, ते तुम्ही ते बंद केलं पाहिजे. आम्हाला ट्रीट लाईक अ पॉलिटिकल क्रिमिनल्स असं तुम्ही आम्हाला ट्रीट केलं पाहिजे. बट इंग्रज सरकारने त्यांची जी काय आहे ते मागणी अमान्य केली. मग अशा वेळी जतीनदा आणि सहकाऱ्यांनी आमरण उपोषण केलं की आम्हाला राजकीय कैदी आणि आम्हाला खायला व्यवस्थित, कपडे व्यवस्थित आणि आम्हाला वर्तमानपत्रे, पुस्तकं मिळाले, वाचायला मिळाले. मग हे हळूहळू आमरण उपोषण वाढत गेलं. जवळजवळ 50, 55, 60 दिवसाचं आमरण उपोषण झालं. त्यावेळी हे काय खात नाहीत म्हटल्यानंतर, ज्यावेळेस मेडिकल सायन्समध्ये 7 दिवसानंतर अडचण निर्माण होते काही नाही खाल्लं, तर जवळजवळ 63 दिवस जतीनदा यांनी काही खाल्लं नाही आणि त्यांना बळजबरीने त्यांच्या म्हणजे बळजबरीने तोंडामध्ये नळी घालून दूध किंवा इतर काही खायचे पदार्थ किंवा मिठाई वगैरे खायचे पदार्थ त्यांना आमिष दाखवलं जायचं, परंतु ते काही खायचे नाही. तर त्यांनी म्हणजे कधी तर असं व्हायचं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना इतर कैदी किंवा इतर जे काही पोलीस अधिकारी आहेत ते बळजबरीनं तोंडामध्ये नळी घालायचे आणि दूध ओतायचे. अशा झटापटीत त्यांच्या फुफ्फुसामध्ये दूध गेलं आणि फुफ्फुसामध्ये दूध गेल्यानंतर हळूहळू त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाली आणि शरीरामध्ये फार मोठी दुखापत झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, ते शहीद झाले. म्हणजे इतके महान क्रांतिकारक इतिहासामध्ये त्यांची कुठेही नोंद नाही, असली तर ती तुरळक ठिकाणी आहे.
महाविद्यालयीन जीवनातही नाही आणि शालेय जीवनातही नाही. जतींद्रनाथ दास, जे की 1904 साली जन्म झाला आणि 1929 साली मृत्युमुखी पावले. तुरुंगातच 63 दिवस विना अन्न पाण्या वाचून जे ते मृत्युमुखी देशासाठी मृत्युमुखी पडले, त्यांना शहीद म्हटलं जातं. त्यांची कुठेही नोंद नाही, इतिहासात हरवलेले ते क्रांतिकारक आहेत आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे. भगतसिंग बरोबर किंवा भगतसिंगच्या बरोबरीने त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठी किंमत मोजली आहे. त्या काळात ते खूप मोठे शिकलेले होते, ते खूप छान संसार करू शकले असते, खूप छान नोकरी करू शकले असते. 1904 साली जन्म आणि 1929 साली मृत्युमुखी, त्या काळात इतके शिकलेले असतात. त्यांच्या आपल्या पूर्ण तरुणपणाला किंवा पूर्ण संसारावर राख रोंगोळी ठेवून त्यांनी इतिहासामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभरामध्ये खूप मोठं कार्य केलं आणि त्यांचे खूप खूप किस्से आहेत जे की जगभरामध्ये कुठेही आलेले नाहीत. त्यांना भगतसिंगप्रमाणे त्यांना रसगुल्ले पण फार आवडायचे, कारण कोलकात्याचा किंवा पश्चिम बंगालचं ते अप्रतिम आवडतं मिठाई आहे. आणि जतीनदा अहिंसेचे फार मोठे पुजारी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना हिंसा अजिबात आवडत नव्हती. त्यांना ज्यावेळेस भगतसिंग समजावला गेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांचा गळा दाबला होता आणि त्यावेळेस त्यांनी प्रतिकार म्हणून भगतसिंगला पण दुखापत करण्याचा विचार केला होता. त्यावेळेस भगतसिंग म्हणले होते की तुम्ही जे प्रतिकार करताय त्याला मी अहिंसा म्हणणार नाही, तर त्याला मी हिंसा म्हणणार नाही, तर त्याला मी प्रतिकार म्हणेन. मग त्यावेळेस त्यांची मत परिवर्तन झालं. त्याचबरोबर 1921 साली असहकार चळवळीच मी मगाशी बोललो आहे. महात्मा गांधींनी अचानक ती असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे देखील त्यांचं मत परिवर्तन झालं. जतीनदा हे क्रांतिकारक महानच होते. त्यांना लहानपणापासून देशप्रेमाचं फार फार वेड होतं आणि अशा महान क्रांतिकाराबद्दल मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप 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 आभार मानतो. आणि तुम्ही खूप वेळ झालं त्यांच्याबद्दल ऐकला. किती बोलावं किती नाही, त्यांच्याबद्दल किती जरी बोललं तर हे फार कमीच आहे असं मला वाटतं. आणि अवघ्या वयाच्या केवळ 25व्या वर्षी त्यांनी देशासाठी आत्मबलिदान दिलं. शहीद संपूर्ण 63 दिवस त्यांनी शेवटचे 63 दिवस काहीही खाल्लं नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. भगतसिंगचे फार फार जवळचे सहकारी होते. त्यांच्या जाण्याने भगतसिंगना तीव्र दुःख झालं. त्यांच्या जाण्याने आणखीन स्वातंत्र्य प्रेमाने इतर क्रांतिकारक पेटले गेले. सुभाषचंद्र बोस महान क्रांतिकारक, त्यांनी देखील खूप मोठा शोक व्यक्त केला त्यांच्या जाण्याने. आणि त्या अशा महान क्रांतिकारकाचा जन्मदिवस 27 ऑक्टोबर 1904 साली ते जन्मले. अशा महान क्रांतिकारांना माझ्याकडून आदरांजली. आणि असंच त्यांचे कार्य आम्ही सदैव स्मरणात ठेवू. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. जस्ट आपण गप्पा मारल्या आणि तुम्ही ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच आपण व्हिडिओ पाहत चला आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमच्या ज्ञानात भर टाकण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि तोपर्यंत तुर्तास मी थांबतो. धन्यवाद.